आपण ऍक्च्युली आज जी टर्म समजून घेणार आहोत ते आहे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. पर न्यूक्लियॉन म्हणजे एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये जो सेपरेट करण्यासाठी आपल्याला ऍव्हरेज एनर्जी लागते त्याला आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणत असतो. तर हे एक स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्याची टर्म आहे. जे न्यूक्लियस असतात त्यापैकी कोणते न्यूक्लियस पिरियडिक टेबल मधले मोस्ट स्टेबल आहे आणि कोणते न्यूक्लियस हे रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे अनस्टेबल आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण हे बनवलेली टर्म आहे. तिला आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन असं म्हणत असतो, विच एक्सप्लेन द स्टेबिलिटी ऑफ द न्यूक्लियस. जे न्यूक्लियस असते तर त्या न्यूक्लियसची स्टेबिलिटी एक्सप्लेन करण्यासाठी बनवलेली ही टर्म आहे. आता बेसिकली बाइंडिंग एनर्जी आपल्याला माहिती आहे की जसं न्यूट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स असतात, आयसोलेटेड न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स. तर हे न्यूट्रॉन प्रोटॉन्स जेव्हा आयसोलेटेड असतात म्हणजे सेपरेट असतात आणि त्यापासून जेव्हा तो न्यूक्लियस बनतो, जेव्हा न्यूक्लियस बनते तर हे न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन प्रोटॉन्स एकमेकांना टाइटली हेल्ड असतात. तर हे जे न्यूट्रॉन प्रोटॉन पासून एखादं न्यूक्लियस तयार होत असते तर त्यावेळेस मास डिफेक्ट होत असते, काही ना काही प्रमाणात मास लॉस होत असते. आणि हे मास कशाच्या फॉर्म मध्ये लॉस होत असते? इन द फॉर्म ऑफ एनर्जी. आपण ऑलरेडी त्याचे इक्वेशन्स पाहिलेलं आहे आइन्स्टाईनचं, एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आणि दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी ऑफ न्यूक्लियस, ज्याला आपण न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी म्हणत असतो. मीन्स इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज when nucleus is formed from their constituent nucleons, that is protons and neutrons, are called as binding energy. जितका जास्त मास डिफेक्ट होईल तितकी जास्त बाइंडिंग एनर्जी, तितकं जास्त न्यूक्लियस काय राहणार आहे? मोर स्टेबल राहणार आहे. बरोबर आहे की नाही? पण बेसिकली बाइंडिंग एनर्जी ही एक रिलायबल टर्म नाही आहे की एखादं न्यूक्लियस स्टेबल आहे का अनस्टेबल आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी. आता आपल्याला एक्झॅक्टली या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन्स आणि एक न्यूट्रॉन्स यांना सेपरेट करण्यासाठी ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी किती लागते तिलाच आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणत असतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आपण काय सांगतो? इट इज द ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह न्यूक्लियॉन्स फ्रॉम द न्यूक्लियस ऑफ ॲटम is called as binding energy per न्यूक्लियॉन्स. म्हणजे एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन्स ज्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन न्यूक्लियस मध्ये बाइंड आहे त्यातला एक न्यूट्रॉन्स आणि एक प्रोटॉन्स आपल्याला सेपरेट करायचा आहे की नाही? तर त्यासाठी जी ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला याला प्रोव्हाइड करायला लागत असते न्यूक्लियसला, ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द न्यूक्लियॉन्स, दॅट इज न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स, फ्रॉम द न्यूक्लियस ऑफ ॲटम इट्स कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. आणि हे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन्स आपण प्रत्येक न्यूक्लियसची पिरियडिक टेबल मधली काढलेली आहे. आणि कोणाची जास्त बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे, ज्यांची जास्त बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन आहे तो न्यूक्लियस मोर स्टेबल असेल. आणि ज्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस असेल, these nucleus are unstable and they are radioactive in nature. ते रेडिओ इन नेचर असते. तर आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कशी काढणार आहोत आपण? आपल्याला माहिती आहे की एखादा ऍटम जर असेल तर त्याच्यापाशी नंबर ऑफ प्रोटॉन्स, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे त्याचा मास नंबर असते. आता बाइंडिंग एनर्जी म्हणजे टोटल न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन जॉईंट होत असताना एनर्जी लागली, तिला आपण काय म्हणतो? टोटल बाइंडिंग एनर्जी अपॉन मास नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. हे जर आपण इथे टोटल बाइंडिंग एनर्जी डिवायडेड बाय मास नंबर आणला आपण तर आपल्याला भेटते बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनचं इक्वेशन्स. आणि म्हणून पिरियडिक टेबलमध्ये आपण प्रत्येक न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यासाठी फॉर्म्युला काय वापरतो आपण? डेल्टा एम इंटू 931 अपॉन ए. कारण टोटल बाइंडिंग एनर्जी आपण कालच इक्वेशन्स काढलं होतं. मास डिफेक्ट जितका जास्त होईल इंटू 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट
हे बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कॅल्क्युलेट करायचा आहे, तर हे सर्वच न्यूक्लियस बाइंड होत असताना, न्यूक्लियॉन्स बाइंड होत असताना असते. आपल्याला जर एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन्स बाइंड होण्यासाठी ऍव्हरेज एनर्जी किती लागली, तर त्याला आपण त्याच्या मास नंबरने डिवाइड करणार आहोत. तर दॅट इज द फॉर्म्युला विच इज यूज टू कॅल्क्युलेट द बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. एका न्यूक्लियॉन्सला सेपरेट करण्यासाठी जी ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला न्यूक्लियस मध्ये लागते, त्याला म्हणत असतो आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. आणि ही जी मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहे, हे आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वापरायचं आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण प्रत्येक न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन काढली. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये जेवढेही न्यूक्लियस आहे त्या सर्वच न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू आपण काय केली, कॅल्क्युलेट केली. लक्षात ठेवायचं आहे. आणि एक ग्राफ ड्रॉ केला. आपण काय केलाय, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन, जी काही बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू आहे, हे प्रत्येक न्यूक्लियसची काढलेली आहे. प्रत्येक ऍटमच्या ऍटम जेव्हा तयार होत असते, तर त्यांच्या न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आणि त्याहून आपण त्या व्हॅल्यू एका ग्राफ मध्ये मांडलेल्या आहे. अगेन्स्ट, कोणाच्या अगेन्स्ट काढलेली आहे, वर्सेस मास नंबर. मास नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, मास नंबरच्या अगेन्स्ट. बरोबर आहे की नाही? बघा इथे आपण सांगतो की इकडे आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन प्रत्येक न्यूक्लियसची काढलेली आहे, आणि इकडे आपण एक्स ऍक्सिसवर मास नंबर घेतलेले आहे. तर ज्या वेळेस ज्या न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू आपण काढू, त्यांना असं डॉट डॉट न आपण काय करणार आहोत, डिनोट करणार आहोत. तर इथे तुम्हाला दिसते कोणते, निकेल, कोबाल्ट आणि आयर्न. आयर्न, कोबाल्ट आणि निकेल हे जे 3 न्यूक्लियस आहे, ज्यांचा मास नंबर आहे 64 आहे की नाही. हे तिन्ही न्यूक्लियस आहे ज्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन ही हायएस्ट असते, 8.7 मिलियन मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे जे आयर्नचं न्यूक्लियस असेल किंवा कोबाल्टचं न्यूक्लियस आहे किंवा निकेलचं न्यूक्लियस आहे, यांच्यामधला एक न्यूट्रॉन्स आणि एक प्रोटॉन्स आपल्याला जर सेपरेट करायचा असेल, तर ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला किती द्यावं लागत असते, बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू याची सर्वात हायएस्ट भेटली आपल्याला, दॅट इज 8.7 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. आणि आपण असंच प्रत्येक पिरियडिक टेबल मधल्या न्यूक्लियस तयार होत असताना त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर एक ग्राफ काढला. या ग्राफहून असं लक्षात आलं की बघा, हे ग्राफ मध्ये मी डॉट डॉट देत आहो, हे ऍक्च्युअली बाइंडिंग एनर्जीच्या व्हॅल्यू भेटल्या आपल्याला ग्राफ मध्ये. आणि या 208 नंतर 208 पीबी आहे इथे, आहे की नाही. 208 ज्याचा ऍटॉमिक नंबर आहे तो पीबी आहे. त्याच्यानंतर हे व्हॅल्यू वापस डिक्रीज होत गेल्या. बघा, लक्षात ठेवायचं आहे. असा हा बाइंडिंग एनर्जी ग्राफ भेटतो आपल्याला. तर या ग्राफहून आपण काय कन्क्लुजन्स काढणार आहोत ते पाहू आता आपण. लक्षात ठेवा, हे आपल्याला वेगवेगळ्या न्यूक्लियसच्या बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू भेटल्या. आता तुम्हाला लक्षात येते की ज्यांचा मास नंबर कुठपर्यंत आहे, 20 पर्यंत आहे, 20 पर्यंत ज्यांचा मास नंबर आहे, यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 7.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टच्या कमी भेटली. ग्राफचं ऑब्झर्वेशन केलं त्यांनी, पहा. लक्षात ठेवायचं, या ग्राफहून तुम्ही पहिले सांगसाल की ज्या एलिमेंट हॅव्हिंग द मास नंबर, ज्या एलिमेंटचा मास नंबर, एलिमेंट्स हॅव्हिंग मास नंबर, ज्यांचा मास नंबर किती आहे, लेस दॅन 20 आहे, 20 आहे, त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू
म्हणजे एक न्यूट्रॉन्स आणि एक प्रोटॉन सेपरेट करण्यासाठी ऍव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी जे न्यूक्लियसला लागते ते लेस दॅन किती भेटली 7.5 भेटली. आणि जर हे 7.8 to 8.5 च्या कमी असेल तर ते न्यूक्लियस कसे असतात, अनस्टेबल असतात. आणि दॅट्स वाय तीच स्मॉलर न्यूक्लियस आर अनस्टेबल. आणि हे जे अनस्टेबल न्यूक्लियस आहे तर आता काय करतील, हे फ्युजन करतील, हे जुळतात, हे तुटत नसतात. जसं मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. छोटे छोटे वॉटर ड्रॉप जर घेतले आपण एका पानावर तर ते तुटत नाहीत, ते जुळतात, त्याला आपण फ्युजन म्हणत असतो. तर असे जे हे छोटे छोटे अनस्टेबल न्यूक्लियस असते ज्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस असते, दे अंडरगो न्यूक्लिअर फ्युजन्स. त्यांच्यामध्ये काय होत असते, न्यूक्लिअर फ्युजन होत असते, म्हणजे ते जुळतात आणि मोठं न्यूक्लियस बनवत असतात. लक्षात ठेवायचं आहे. तर या एरियामध्ये सर्वात जास्त स्टेबल न्यूक्लियस ज्यांचा मास नंबर लेस दॅन 20 आहे असे हिलियम, कार्बन आणि निऑन इज द मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. हे या एरियामधले सर्वात जास्त स्टेबल न्यूक्लियस असतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू जरी कमी असेल, लेस दॅन 7.5 जरी असली, तरी दीज न्यूक्लियस आर मोस्ट स्टेबल न्यूक्लियस. आलं लक्षात मी काय सांगितलंय? पहिलं कन्क्लुजन्स ग्राफून ज्यांचा मास नंबर लेस दॅन 20 आहे त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 7.5 आहे, ते न्यूक्लियस अनस्टेबल असतात आणि दीज अंडरगो न्यूक्लिअर फ्युजन्स. लेस स्टेबल असल्यामुळं ते फ्युजन करतात, जुळतात अँड फॉर्म लार्जर न्यूक्लियस. एक्सेप्ट याच्यातले काही एक्सेप्शनल केस आहे जे खूप जास्त स्टेबल असतात. हिलियम, कार्बन अँड निऑन इज द मोस्ट स्टेबल न्यूक्लियस आउट ऑफ दीज. यामधले सर्वात जास्त स्टेबल न्यूक्लियस हे राहते. बघा आता मी दुसरं कन्क्लुजन्स काढतो या ग्राफहून. बघा ह्या ग्राफ मी मुद्दामूनच थोडासा खाली डबल काढलेला आहे. आता दुसरं कन्क्लुजन्स असं आहे या याच्यातलं की ज्या एलिमेंटचा मास नंबर, बघा आपला ग्राफ असा होता है की नाही, हा जो ग्राफ आहे तो आपला ग्राफ असा होता है की नाही. तर हा ग्राफ जो आहे, जो आपल्याला बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू वेगवेगळ्या न्यूक्लियस साठी भेटली, तर त्यांचा ग्राफ या टाईपचा आहे. बघा लक्षात ठेवायचा आहे. तर आपण सांगतो की ज्यांचा मास नंबर आता किती आहे 22 160, म्हणजे हे 160 पर्यंत, या एरियापर्यंत जे न्यूक्लियस असतील 22 160. बघा लक्षात ठेवायचं आहे. सेकंड कन्क्लुजन्स या ग्राफ मधलं असं आहे की द एलिमेंट्स हॅव्हिंग मास नंबर, ज्यांचा मास नंबर किती आहे, मास नंबर फ्रॉम 20 to 160, ज्या एलिमेंटचा मास नंबर म्हणजे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉनची संख्या 20 to 160 आहे, तर यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू ही एका हायर रेंज मध्ये आहे. दॅट इज अबाउट 8 to 8.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. याचा अर्थ हे सर्व न्यूक्लियस मधले न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स एकदम टाइटली हेल्ड आहेत, ज्यांना ऍव्हरेजली 8 to 8.5 पर्यंत मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी लागते. दीज न्यूक्लियस आर स्टेबल न्यूक्लियस. हे न्यूक्लियस कसे असतात, स्टेबल न्यूक्लियस असतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. दीज न्यूक्लियस आर स्टेबल न्यूक्लियस आहे की नाही. त्यानंतर आता ज्यांचा मास नंबर 160 नंतर पीबी पर्यंत येतो, पीबी म्हणजे 208 आहे की नाही. मास नंबर फ्रॉम 160 to 208. तिसरं कन्क्लुजन्स काढू आपण या ग्राफहून. बघा लक्षात ठेवायचं आहे. थर्ड कन्क्लुजन्स या ग्राफ मधलं की द एलिमेंट हॅव्हिंग द मास नंबर, ज्या एलिमेंटचा मास नंबर, एलिमेंट्स हॅव्हिंग मास नंबर, ज्यांचा मास नंबर किती आहे, हॅव्हिंग मास नंबर फ्रॉम
160 to 208. They have बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू, त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 8 असते, लेस दॅन 8 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, आणि दे आर लेस स्टेबल. स्टेबल नसतात हे, म्हणजे अनस्टेबलच असतात हे. बरोबर आहे. मोस्ट स्टेबल कोणते आहेत? 20 to 160 पर्यंतचे. 160 to 208 पर्यंत वाले लेस स्टेबल. आणि एकदमच अनस्टेबल कोणते आहे माहिती आहे का? हे 208 नंतरचे, त्याच्यानंतर जे कोणते येत असतील पीबी नंतर, ते सर्व न्यूक्लियस हायली अनस्टेबल आहे, जे रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर राहतात. रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. यांच्यामधून स्पॉन्टेनियसली आणि कंटिन्युअसली अल्फा, बीटा, गॅमा रेड एमिट होत राहतात यांच्या न्यूक्लियस मधून. कारण यांच्या न्यूक्लियस मधली बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 7.5 आहे. आणि म्हणून मी फोर्थ कन्क्लुजन्स काढतो याच्यामधलं, द एलिमेंट हॅव्हिंग बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू, बघा, द एलिमेंट्स हॅव्हिंग बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू इज लेस दॅन, यांची व्हॅल्यू काय? लेस दॅन 7.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. फ्रॉम ऍटॉमिक नंबर अबाऊ कोणता ऍटॉमिक नंबर? 208 नंतरचे जे एलिमेंट आहे, म्हणजे पीबीच्या नंतरचे. आणि दीज न्यूक्लियस आर हायली अनस्टेबल न्यूक्लियस अँड दे आर रेडिओ ऍक्टिव्ह इन नेचर. रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस आहे. आणि म्हणूनच आपण पिरियॉडिक टेबल मध्ये सांगतो की जे हेवियर न्यूक्लियस आहेत, जे हेवियर न्यूक्लियस आहे आफ्टर युरेनियम, माहिती आहे आपल्याला, दे आर आर्टिफिशियली प्रिपेअर्ड, दे आर रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस. पीबीच्या नंतरचे जे न्यूक्लियस आहे आपल्या पिरियॉडिक टेबल मधले, हे अनस्टेबल न्यूक्लियस आहे. आणि यांच्यामधून स्पॉन्टेनियसली अँड कंटिन्युअसली रेडिएशन एमिट होत असतात. कारण त्यांच्या न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन्स हे वीकली हेल्ड आहेत, म्हणजे हे स्ट्रॉंग बॉन्डिंग नाही आहे, वीक आहेत, आणि म्हणून ते बाहेर निघतात न्यूक्लियस मधून अँड मेक द स्टेबिलिटी. आता फिफ्थ ऑब्झर्वेशन या ग्राफचं असं आहे की या ग्राफमध्ये मॅक्झिमम बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू कोणाची आहे? बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू मॅक्झिमम कोणाची आहे? तर हे 3 आहे. फेकोनी, आयर्न, कोबाल्ट, निकेल, हॅव्हिंग देअर मास नंबर 64 आयसोटोप्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून फिफ्थ ऑब्झर्वेशन असं आहे की द आयसोटोप एलिमेंट निकेल, कोबाल्ट आणि आयर्न्स विथ मास नंबर 64 has maximum binding energy 8.7 million electron volt and they are highly stable nucleus. म्हणून पिरियॉडिक टेबल मधले हे जे आयर्न, कोबाल्ट आणि निकेल आहे, हे हायली स्टेबल न्यूक्लियस आहे, हायली स्टेबल न्यूक्लियस आहेत, है की नाही? स्टेबल न्यूक्लियस आहे. त्याचं कारण आहे की त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू हायएस्ट आहे. क्लिअर झालं? म्हणजे या सर्व ऑब्झर्वेशनसून असं लक्षात आलं की पिरियॉडिक टेबल मध्ये, बघा, लक्षात ठेवायचं आहे, पिरियॉडिक टेबल मधले जे एलिमेंट्स आहेत, बघा, या बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन या व्हॅल्यून काय कन्क्लुजन्स काढसाल तुम्ही? लक्ष ठेवा, पिरियॉडिक टेबल मधले एलिमेंट्स हॅव्हिंग ऍटॉमिक नंबर, ज्यांचा ऍटॉमिक नंबर या रेंज मध्ये असेल, ऍटॉमिक नंबर किती? 1 to 20 असेल, 1 to 20, देअर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू, हे जेवढे स्टेटमेंट काढले ते हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. देअर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 7.5 आणि दे आर अंडरगो न्यूक्लिअर फ्युजन्स. त्याच्यामुळे ते काय करतात? न्यूक्लिअर फ्युजन करतात. फ्युजन म्हणजे जुळतात ते. त्यानंतर दुसरं कन्क्लुजन्स काढायचं आहे की दोज न्यूक्लियस
whose binding म्हणजेच atomic number from 20 to 160, their binding energy per nucleon value is 8 to 8.5 average mega electron volt. मोस्ट स्टेबल न्यूक्लियस असतात, हे स्टेबल न्यूक्लियस असतात. क्लिअर आहे. त्याच्यानंतर 160 टू 208 मास नंबर ज्यांचा आहे, दे हॅव बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 8 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, अँड दे आर लेस स्टेबल असतात हे. आणि ज्यांचा मास नंबर कोणापेक्षा जास्त असेल 208 टू ऑनवर्ड, जे कोणते असेल त्यांची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू लेस दॅन 7.5 आहे, लेस दॅन 7.5 आहे. आणि दे आर अनस्टेबल न्यूक्लियस, अनस्टेबल रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस, and they undergo nuclear fission. म्हणजे हे ब्रेक होतात, मोठे न्यूक्लियस छोट्या न्यूक्लियस मध्ये ब्रेक होणे असं होत असते. आणि मोस्ट स्टेबल न्यूक्लियस हे 3 आहेत, फेकोनी. आलं लक्षात. तर दीज आर द कन्क्लुजन्स फ्रॉम बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. म्हणजे आपण हे प्रत्येक ऍटमचं बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. आता तुम्ही कॅल्क्युलेट कशी करायची आहे त्याच्यासाठी आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. मी कोणत्याही न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवणार आहोत, आहे की नाही. मग प्रॉब्लेम तेच आहेत आपले, की आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी आपल्याला मास डिफेक्ट जरी माहिती असला तरी चालते. बाइंडिंग एनर्जी आणि बाइंडिंग म्हणजे फॉर्म्युले आपल्याला माहिती असले तर आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करत असतो हे आपण प्रॉब्लेम मध्ये शिकणार आहोत. हे प्रॉब्लेम वेगळं काही नाहीये. प्रॉब्लेम काय की हे जे ग्राफ काढला गेलेला आहे आणि या ग्राफ मध्ये जे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनच्या व्हॅल्यू आहेत, इकडे हे जे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉनच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, आपण सांगतो की यांची ऍव्हरेजली इतकी भेटली, तर हे यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे बाय युझिंग दिस फॉर्म्युले. हे फॉर्म्युल्यांचा वापर करून प्रत्येक न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन व्हॅल्यू काढलेली आहे आणि त्याहून सांगितलेलं आहे की ते न्यूक्लियस स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. आलं सर्वांच्या लक्षात. तर हे 4-5 पॉइंट क्लिअर झाले बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन होऊन. आपल्याला जे न्यूक्लियस स्टडी करायचे आहेत ते अनस्टेबल, म्हणजे आपल्या चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी. सांगा बरं आता रेडिओ ऍक्टिव्ह न्यूक्लियस कोणते असतील, ज्यांचा मास नंबर मोर दॅन 208 आहे. म्हणजे पीबी नंतरचे आपल्या पिरियडिक टेबल मध्ये पाहायचं, जे पीबी नंतरचे न्यूक्लियस आहे लीडच्या नंतरचे, ते सर्व न्यूक्लियस अनस्टेबल आहे. त्यांच्यामधून स्पॉन्टेनियस अँड कंटिन्युअसली अल्फा बीटा गॅमा रेडिएशन्स काय होत असतात, एमिट होत असतात, आहे की नाही. अशा प्रकारे. ओके. आता आपल्याला या न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम समजून घ्यायचे आहेत. तर प्रॉब्लेमसाठी आपण आज फक्त फॉर्म्युले समजून घेणार आहोत की कोणकोणते फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. तर प्रॉब्लेम समजून घेत असताना आपल्याला कोणत्याही याचा फॉर्म्युला पहिले आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. एकदम सोपं असते, म्हणजे प्रॉब्लेमचा पार्ट खूप सोपा असतो ऍक्च्युली, फिजिक्स असो केमिस्ट्री असो, आहे की नाही. फक्त थेरी व्यवस्थित समजली पाहिजे. तर आता प्रॉब्लेम मध्ये सर्वात पहिला जो आपल्याला काढायचा असतो तो आहे मास डिफेक्ट. काय काढायचं आहे, मास डिफेक्ट. याच्या नावातच आहे, डिफेक्ट म्हटलं की फरकच आहे. आणि आपण मास डिफेक्ट डेल्टा एम या टर्म ने डिनोट करतो. मास डिफेक्ट बेसिकली आपण कसा कॅल्क्युलेट करतो, कॅल्क्युलेटेड मास म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स यांचं मास म्हणजे कॅल्क्युलेटेड मास मायनस त्यांचं ऑब्झर्व्ड मास. काय ऑब्झर्व्ड मास, ऑब्झर्व्ड मास म्हणजे त्याचं ऍक्च्युअल मास जे असते, या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच काय असतो, आपण म्हणतो मास डिफेक्ट. तर हे जे मास डिफेक्ट आहे बेसिकली कॅल्क्युलेटेड मास आपण कसं करतो तेही माहिती आहे तुम्हाला. त्या ऍटम मध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्सचं मास म्हणजे ZMP, झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि MP म्हणजे मास ऑफ 1 प्रोटॉन. त्यानंतर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचं मास प्लस टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन A - Z यांचं मास
हे झालं तुमचं कॅल्क्युलेटेड मास. आणि तुम्ही जे ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट नुसार त्याचा मास असेल त्याला आपण ऑब्झर्व्ड मास, ती आपण दिलेलं असते एक्सपेरिमेंट नुसार कॅल्क्युलेट केलं. हे कॅल्क्युलेटेड मास प्रोटॉन इलेक्ट्रॉनचं मास दिलेलं असते, त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेटेड मास करणार आहोत. आणि जी प्रॉब्लेम मध्ये ऑब्झर्व्ड किंवा एक्सपेरिमेंटल मास दिलेलं असेल तर त्यांच्यामधला डिफरन्स म्हणजे मास डिफेक्ट. बेसिकली आपल्याला माहिती आहे की मास ऑफ वन प्रोटॉन आणि मास ऑफ वन इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट द मास ऑफ वन हायड्रोजन. म्हणजे हाच फॉर्म्युला मी काय करू शकतो, झेड एम पी प्लस एम ई, कारण झेड कॉमनच राहणार आहे, प्लस ए मायनस झेड एम एन मायनस एम आय असा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतो. आणि हा म्हणजेच काय, झेड एम एच प्लस ए मायनस झेड एम एन, हे एम एच आहे मायनस एम आय. म्हणजे हे दोन्हीही फॉर्म्युले आपण इथे वापरू शकतो. समजलं सर्वांना हे एम एच कसं आलाय ते. तर हावाला फॉर्म्युला आपल्याला मास डिफेक्ट कॅल्क्युलेट करत असताना वापरायचा आहे. दुसरा आपण बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला वापरत असतो. तुम्हाला जर एखाद्या न्यूक्लियसची बाइंडिंग एनर्जी काढा म्हटलं, म्हणजे न्यूक्लियस बेसिकली तयार होत असताना न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पासून जी काही एनर्जी रिलीज होत असते, हे न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स पासून जेव्हा न्यूक्लियस तयार होत असते तर त्यावेळेस काही ना काही मास डिफेक्ट होते, डेल्टा एम है ना. आणि डेल्टा एम जितका जास्त असेल तेवढी एनर्जी रिलीज होत असते, त्यालाच आपण काय म्हणतो, बाइंडिंग एनर्जी ऑफ द न्यूक्लियस. मग बाइंडिंग एनर्जी जितकं जास्त मास लॉस होते इनटू सी स्क्वेअर अशी कॅल्क्युलेट करत असतो आपण, आहे की नाही. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा मास डिफेक्ट काढणं आवश्यक आहे. आणि मास डिफेक्ट माहिती असेल तर आपण काय करत असतो, एनर्जी काढू शकतो. तर हे तर आईन्स्टाईनचं इक्वेशन्स आहे, जूल मध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. मास जर केजी मध्ये घेतलं तर मास डिफरन्स आपण जर केजी मध्ये घेतला आणि वेलॉसिटी ऑफ लाईट आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये दिलं तर जे एनर्जी रिलीज होईल ते जूल मध्ये काढतो. पण ऍक्च्युअली आपण बाइंडिंग एनर्जी मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मोजत असतो. त्यामुळं ऍक्च्युअली आपण एक एएमयू मास जेव्हा लॉस झालं होतं, एक एएमयू मास जेव्हा न्यूक्लियस तयार होतं आणि लॉस होते तेव्हा 931 मेगा इलेक्ट्रॉन्स व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज होत असते. त्यामुळे नॅचरली मला जर बाइंडिंग एनर्जी इन मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा यांच्यामध्ये कॅल्क्युलेट करायची असेल तर मास डिफेक्ट मला एएमयू मध्ये घ्यायला लागेल. आणि जे वेलॉसिटी ऑफ लाईटच्या ऐवजी आता आपल्याला काय घ्यायला लागेल, 1 एएमयू मासच्या वेळेस 1931 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट असं घ्यावं लागेल. तर हे तुम्ही फॉर्म्युला वापरून बाइंडिंग एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. आता बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन्स म्हणजे एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन्स एखाद्या न्यूक्लियस मधून आपल्याला सेपरेट करायचं असेल, आहे की नाही, यातला एक न्यूट्रॉन्स आणि एक प्रोटॉन्स आपल्याला सेपरेट करायचं असेल तर मला ऍव्हरेज एनर्जी पाहिजे. मग मी काय कराल की जी बाइंडिंग एनर्जी होती टोटल याची होती त्याला मास नंबरनं डिवाइड करल, तर एका न्यूट्रॉन्स आणि एका प्रोटॉन्सला किती एनर्जी लागते काढण्यासाठी ती भेटणार आहे. त्यालाच आपण बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणतो. मग इथे आपण हाच फॉर्म्युला वापरला, बाइंडिंग एनर्जी वरत घेतला डेल्टा एम इंटू 931 अपॉन ए. तर हे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन कॅल्क्युलेट करायची आहे प्रत्येक न्यूक्लियसची, मास डिफेक्ट कॅल्क्युलेट करायचा आहे की नाही. त्यानंतर काही जर रिएक्शन असेल तर रिएक्शन्स मधला मास डिफेक्ट कसा कॅल्क्युलेट करतो, ए प्लस बी गिव्ज राईज टू सी प्लस डी असेल, अशी रिएक्शन असेल तर या रिएक्शन्स मध्ये जो मास डिफेक्ट आहे म्हणजे एनर्जी रिलीज जे होते ते कॅल्क्युलेट करायचे असेल तर टोटल मास ऑफ रिएक्टंटचं टोटल मास आपण घेऊ मायनस टोटल मास ऑफ प्रॉडक्ट, त्याहून आपण डेल्टा एम काढू शकतो. तर हे एक नवीन फॉर्म्युला आहे, जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा लक्षात येऊन जाईल तुम्हाला. तर टोटल मास ऑफ रिएक्टंट मायनस टोटल मास ऑफ प्रॉडक्ट असंही सुद्धा आपण रिएक्शन मधला मास डिफेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आजपर्यंतचे जेवढेही लेक्चर झाले ते इथं या चॅप्टर मधला ए पार्ट संपला, न्यूक्लिअर केमिस्ट्री. आता प्रॉब्लेम राहील याच्यावरती, तर प्रॉब्लेम आपण पाहणारच आहोत. आता तर आपण फॉर्म्युले समजून घेतले कोणते आहेत, त्याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल हे. आता एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत
तर यासाठी तुम्हाला थोडीशी थेअरी आपण पहिले प्रिव्हियस झालेली पूर्ण समजून घ्यावं लागेल. संडे